नवरा बायकोतील वाद आपल्याला नवीन नाही, मात्र अनेकदा हा वाद विकोपल्याने जीव घेण्यापर्यंतच्या गोष्टी घडत असतात। अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली आहे। कोरची तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवर बेतकाठी गाव खुनाच्या थरारक घटनेने हादरून गेले आहे। आज पहाटे 3 वाजता पतीने भरझोपेत लहान मुलीसमोर पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली। त्यानंतर निर्दयी पती रक्ताने माखलेली कुऱ्हाड हाती घेऊन गावात फिरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। अमृतीन रोहिदास बंजार वय 33 असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती रोहिदास बिरसिंग बंजार वय 37 बेतकाठी गावात राहणारे हे जोडपे मोलमजुरी करायचे। पहाटे 3 वाजता पती रोहिदास याने पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला, यात ती जागीच ठार झाली। 8 वर्षीय वयाच्या मुलीसमोर त्याने ही हत्या केली। त्यानंतर निर्दयी रोहिदास बंजार हाती कुऱ्हाड घेऊन बाजार चौकात गेला। रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत भल्या पहाटे फिरून काही वेळाने कुऱ्हाड पाण्याने धुवून घरामागे झुडपात फेकून दिली। मोठ्या भावाने गावातील युवकाच्या मदतीने त्यास पकडून घरी खुर्चीत बसवले व खांबाला दोरीला बांधून ठेवले व नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले।